अहो बाबा, माझ्या या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना? गणू त्याच्या बाबांना विचारत होता. हो रे बाळ, यावर्षी नक्की. किसन त्याच्या लाडक्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून बोलला. मागच्या वर्षी पण असंच बोलला होता ना तुम्ही? गणू काहीशा नाराजीच्या सुरात बोलला. किसनचा चेहरा थोडासा चिंताग्रस्त झाला, पण तरीही चेहऱ्यावर हसू आणत बोलला. अरे, मागच्या वर्षी तुझी आजी आजारी होती म्हणून सर्व पैसे खर्च झाले. किसन त्याची समजूत काढत बोलला. तेवढ्याच बाहेर अंगणात मोडक्या लाकडी पाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली. अरे, मी तर काही दिवसांची पाहुणी आहे. का माझ्यासाठी पैसा वाया घालवतोस? माझ्या गणूला त्याची आवडती सायकल आणून दे. त्यातच माझ्या आत्म्याला शांतता आहे. आई, तू असे अभद्र बोलू नकोस गं. बघ आता, परवाच गणूचा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणून देतो की नाही बघ. मग तुझा नातू तुला सायकलवर बसवून फिरवेल. किसन हसत हसत बोलला. घ्या, आता ही सायकल आणणार. गण्या, नाही त्या स्वप्नात राहू नकोस. काही होणार नाही या माणसाकडून. तू झालाच हीच खूप मोठी गोष्ट आहे. दारातच उभी राहून गणूची आई बोलली. या माणसाची लग्न करून आयुष्याचं वाटोळं करून घेतलंय मी. गणूची आई आता थांबण्याच्या मनस्थितीतच नव्हती. किसन, गणू आणि गणूची आजी यांच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती. गणू त्याच्या पुस्तकात डोकं खुपसून राहिला. आजीने फाटकी गोधडी पूर्ण अंगावर घेतली आणि किसन शील घालत बाहेर निघून गेला. या घरात मला काडीचीही किंमत नाही म्हणत आणि आणखी काही बडबड करत गणूची आई पण संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. किसन खूप साधा माणूस होता. जेमतेम शिक्षण झालं होतं. नोकरी पण एकदम साधी होती. रोज रेल्वेने जायचा आणि यायचा. त्याचा पगार तर पहिल्या 10 दिवसातच संपून जाईल. मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूच्या आईची 4 घरची धुणी भांडी करता यायची. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच चालायचं. पण किसनचं त्याच्या मुलावर खूप जीव होता. गणूने पहिल्यांदा किसनकडे काही मागितलं होतं. ते म्हणजे सायकल. लाल कलरची सुंदर सायकल होती. रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर सायकलचं दुकान होतं. त्या दुकानात ती सायकल होती. किसन त्या सायकलवर हात फिरवत दुकान मालकाला बोलला. ही सायकल देऊ नका हां कोणाला. परवा मी येईन आणि घेऊन जाईन. दुकान मालक हसत बोलला. अरे किसना, तुझीच सायकल आहे ही. रोज रोज तेच काय सांगतोस? किसन त्याचे डोळे मिचकावत बोलला. तसं नाही हो, फक्त आठवण करून दिली. गणूला लालच रंगाची सायकल हवी आहे. दुकान मालकाला किसनची निरागसता आणि प्रामाणिकपणा खूप आवडायचा. म्हणून 2 वर्ष होत आली होते तरी किसनसाठी ती सायकल ठेवली होती. खूप वेळा तो बोलला होता, सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे. पण स्वाभिमानी किसनला ते पटत नव्हते. आज गणूचा वाढदिवस होता. किसन खूप खुश होता. सायकलच्या किमती एवढे पैसे त्याने जमवले होते. कामावरून रेल्वेने तो परतत होता. बस आता जाता जाता ही लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणूला भेट म्हणून द्यायची. आज त्याच्या आईला पण कळेल की मी एवढा पण नाकर्ता नाही आहे. तिकीट. रेल्वेचा TC तिकीट चेक करत येत होता. किसनच्या अंगावर काटा आला. कारण त्याचा मासिक पास सकाळीच संपला होता. त्याच्या ते लक्षात आलं होतं, पण पास काढत बसला असता तर सायकलसाठी पैसे कमी पडले असते. म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच न तिकीट काढता चालला होता. TC त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. चला तिकीट दाखवा. किसन नरमसल्या आवाजात बोलला. साहेब, कालच पास संपला हो. मग काय करू मी? आता तुम्ही विदाऊट तिकीट आहात. चला 1000 रुपये दंड भरा. TC त्याच्या भारी आवाजात बोलला. किसन रडवल्या आवाजात बोलला. साहेब, पैसे आहेत माझ्याकडे, पण माझ्या मुलाला सायकल घ्यायची आहे. अहो, मला हे सांगून काय फायदा? माझं मला काम करू द्या. चला दंड भरा. चला उतरा स्टेशनवर. TC काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. पुढचं स्टेशन किसनचंच होतं. TC त्याला घेऊन खाली उतरला. किसनच्या डोळ्यात पाणी आलं. तो गयावया करू लागला. साहेब, दया करा हो. आज वाढदिवस आहे त्याचा. सायकल मागितली आहे त्याने. आज जाऊ द्या. 15 वर्ष झाली मी प्रवास करतोय. कधीच विदाऊट तिकीट प्रवास केला नाही. आज फक्त मला जाऊ द्या. पण TCच्या चेहऱ्यावर काही फरक जाणवला नाही. असली नाटकं रोज पाहतो मी. तिकीट नसलं की खोटं काही पण सांगायचं. चला पैसे काढा. खोटं नाही हो बोलत साहेब. बघा समोर ते सायकलच्या दुकानात लाल रंगाची सायकल आहे. वर्षापासून थोडे पैसे जमवलेत. दुपारचं जेवण बंद करून पैसे जमवलेत. चला पैसे काढा. TC वैतागला होता. किसनने वरच्या खिशातून पैसे काढले आणि बोलला. साहेब, हे फक्त पैसे नाहीत हो. माझ्या मुलाचं हसू आहे यात. त्याचा आनंद आहे यात.
हे जर तुम्ही घेतलं तर एका मुलाचा बापावरचा विश्वास पण हिरावला जाईल. किसन हात जोडून विनवण्या करू लागला, पण टीसीने सरळ त्याच्या हातातून पैसे काढून घेतले. किसन जड पावलांनी घरी निघाला. गणू दारातच त्याची वाट पाहत होता. बाबा, माझी साय. गणू बोलता बोलता थांबला. त्याला किसनच्या डोळ्यातलं पाणी दिसलं. किसन घराबाहेरच बसला. गणू जवळ आला. लहान असला तरी बाबांच्या भावना कळत होत्या त्याला. तो जवळ गेला. किसनच्या जवळ बसला आणि बोलला, बाबा, तुम्हाला काल सांगायचंच राहून गेलं. माझी ना उंची खूप कमी आहे अजून. मग सायकल चालवायला पाय पुरणार नाहीत. आणि तसं पण आमच्या बाई बोलतात, चालण्यामुळे व्यायाम होतो. त्याचा आवाज भारी झाला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो पुढे बोलला, त्या सायकलीपेक्षा पण तुमचे डोळ्यातील पाणी खूप किमती आहे. नकोय मला सायकल. आता मात्र किसनला हुंदका आवरला नाही. त्याने गणूला कुशीत घेतलं आणि रडू लागला. गणू पण रडू लागला. दारात गणूची आई उभी होती. तिचे पण डोळे पाणावले. कसं का होईना तिचा नवरा धडपडत होता त्यांच्या कुटुंबासाठी. ट्रिंग ट्रिंग. अचानक आलेल्या आवाजाने गणू आणि किसन दचकले. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर टीसी आणि सायकल दुकान मालक उभे होते. चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. आणि त्यांनी सोबत आणली होती लाल रंगाची सुंदर सायकल. तीच जी किसन घेणार होता गणूसाठी. आणि मालकाच्या हातात फुगे आणि केकचा बॉक्स होता. हॅपी बर्थडे छोट्या, टीसी बोलला. किसन हात जोडून उभा राहिला. साहेब तुम्ही? टीसी बोलला, हो मीच. माणूस आहे मी पण. थोडी माणुसकी आहे माझ्यात पण. तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोटं बोलत नव्हता. तुम्ही गेल्यानंतर का कुणास ठाऊक पण मनात अपराधीपणाची भावना आली. जणू काही घोर पाप घडलं माझ्या हातून. म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो. मग त्यांनीच तुझी सर्व हकीकत आणि धडपडीबद्दल सांगितलं. मग तुझ्याच पैशातून सायकल घेतली आणि हे दुकान मालक मला तुझ्या घरी घेऊन आले. आणि हा केक माझ्याकडून बरं का, दुकान मालक बोलला. किसनच्या डोळ्यातील दुःखाचे अश्रू आता आनंदात बदलले होते. जगात माणुसकी अजूनही आहे याची जिवंत 2 उदाहरणे समोर होते. चला आता केक कापू, टीसी बोलला. गणू आनंदाने केक कापत होता. बाजूला किसन, त्याची आई, आजी, टीसी आणि दुकान मालक टाळ्या वाजवत हॅपी बर्थडेचं गाणं गात होते. गणूने तसाच दाराबाहेर पाहिलं. त्याची नवी सायकल त्याची वाट पाहत होती.